एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देते, सतत तुमचा अपमान करते, पण तुम्हाला त्या व्यक्तीशिवाय करमतही नाहीये आणि त्यावर तुम्हाला वाटतं की ते खरं प्रेम आहे असं तुम्हाला वाटत असेल तर सावध व्हा, कारण सायकोलॉजीमध्ये यालाच ट्रॉमा बॉन्डिंग म्हणतात. विचार करा, एखादा माणूस तुम्हाला आज मारतोय किंवा उलट-सुलट बोलतोय आणि नेक्स्ट डे गुडघ्यावर बसून तुम्हाला फूल देतोय आणि तुम्ही मागचं सगळं विसरून त्या व्यक्तीकडे परत जाता. इथे सुरू होते ट्रॉमा बॉन्डिंग. पण तुम्हाला खरं तर त्या व्यक्तीची सवय झालेली नसते, मला सवय असते त्या त्रासानंतर मिळालेल्या थोड्याशा प्रेमाची. पण एक गोष्ट माहितीये का तुम्हाला, हे का होतं? तर तुम्हाला लहानपणी थोड्याशा प्रेमासाठी संघर्ष करावा लागला असेल तर तुम्हाला वाटतं की त्रासानंतरच खरं प्रेम मिळतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी नाती तुमची शांतता हिरावून घेते ती नाती कधीच तुमची असू शकत नाही. तुम्ही सन्मानाने जगण्यासाठी जन्मले आहात, तो स्वतःला लवकरात लवकर या चक्रातून बाहेर काढा.